ज्ञान प्रिय आहे त्याला शिक्षण काय आहे, प्रिय आहे. आणि जो वाग्दंड म्हणजे छडी मारलेली तुच्छ लेखितो, रागवलेला तुच्छ लेखितो, ज्याला शिकवलेला राग येतो, तो मनुष्य जसा म्हणलंय जनावरांसारखा आहे, पशुतुल्य आहे. काय म्हटलंय, ज्याला ज्ञान प्रिय. ज्ञान कुठे मिळेल, त्याचा शोध नेहमी माणसाने घेतला पाहिजे की कुठून मला ज्ञान प्राप्त करता येईल. मग जगातलं ज्ञान आहे, शिक्षणाचं ज्ञान आहे, व्यवहाराचं ज्ञान आहे, संसाराचं ज्ञान आहे, प्रपंचाचं ज्ञान आहे, घर चालवण्याचं ज्ञान आहे, किंवा पवित्र शास्त्राचं ज्ञान आहे. कसं ज्ञान घेता येईल ते आम्हाला काय केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून देवाचे प्रिय लोक हो, मी तुम्हाला असं म्हणेल की देवाचं वचन ऐकण्यासाठी आम्हाला सदैव सदैव आम्ही तयार असलं पाहिजे. ज्याला ज्ञान प्रिय आहे कोणी असो. आणि मग आपण म्हणतो की मास्तरांनं आमच्या मुलाला मारलं, पण का मारलं, कारण त्याला काहीतरी येत नसेल. पण जेव्हा त्याला मारलं तेव्हा त्याच्या लक्षात राहतं, तो म्हणतो आता मी चांगला अभ्यास करेल. म्हणून काय म्हणलं, ज्याला ज्ञान प्रिय आहे त्याला शिक्षण प्रिय आहे. ज्याला ज्ञान आवडत नाही त्याला शिक्षण तुच्छ वाटतं आणि तो मनुष्य जनावराप्रमाणे आहे असं पवित्र शास्त्र सांगतं. मग आपण म्हणतो अरे गाढवा जरा नीट वाग ना. त्याला काय म्हणतो, ज्याला ज्ञान नाही त्याला काय म्हणतो आपण, गाढव म्हणतो. कधी कधी त्याला कळत नाही. कधी कधी काय म्हणतो, अरे किती वेळ सांगायचं तुला, बाईला जरा अभ्यास कर. जनावरांचे नाव घेऊन आपण त्यांना काय करतो, संबोधितो. मग इथे म्हणलं की ज्याला ज्ञान प्रिय नाही, जो ढ आहे, ज्याला शिकायची इच्छा नाही, त्याला जनावरासारखं म्हटलंय. पण ते घर जनावरांच्या गोट्यासारखं होतं, तर संसार जनावरांसारखा होतं. फक्त आमची इच्छा असली पाहिजे की मला शिकायचं आहे.